नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. थंबनेल तर तुम्ही बघितलं असेल, मसावी आणि लसावी. पण कुणाचा? व्यवहारी अपूर्णांकांचा, दशांश अपूर्णांकांचा आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा. हे तीन घटक आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण बऱ्याच ठिकाणी पोरं दशांश अपूर्णांकांचे शॉर्टकट्स वापरतात आणि शॉर्टकट वापरून ते फसतात. शॉर्टकट वापरायचं कामच नसतं, कारण इथे दशांश बॅलन्स करावे लागतात. म्हणून हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण शेवटी आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकही याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. तर करायचंय आजचं सेशन स्टार्ट. चालायचंय मग. चला, प्रश्न पहिला तुमच्या समोर. आता कुठला टाईप चालू आहे? हा आपला नेक्स्ट लसावी मसावीचा. मसावी लसावीच्या याच्या आधी आपण किती लेक्चर टाकले? 2. सुरुवातीला मसावी लसावी डिटेल कसं काढायचं, त्यानंतर मसावी लसावीवर आधारित उदाहरणे बघितलेत. आणि आता आपण बघतोय हा जो पहिला टाईप आहे, याचं नाव काय? हे कोणते अपूर्णांक दिसतात तुम्हाला? दशांश. कोणते दिसत आहेत? दशांश. दशांश अपूर्णांक. समजतंय? मग दशांश अपूर्णांकांचा मसावी लसावी काढत असताना काही पायऱ्या आहेत, काही स्टेप आहे, त्या समजून घ्या. सगळ्यात पहिली स्टेप आहे, काय काढून टाका? दशांशानंतर पहिली स्टेप. दशांशानंतर एकूण अंक समान करावे. दुसरी स्टेप, दशांश काढून टाकून मसावी व लसावी घ्यावा. बरोबर. आणि तिसरी स्टेप काय? आलेल्या उत्तरात स्टेप 1 जे पायरी 1 एवढे दशांश डावीकडे द्यावे. काय लिहिलं वाचा? स्टेप 1 दशांशानंतर एकूण अंक समान करणे. मग चला स्टेप वाईज आपण करूया. मी इकडे लिहूया स्टेप 1. दशांशानंतर एकूण अंक समान करणे म्हणजे याचा अर्थ काय? हा जो पहिला आहे याच्याकडे किती अंक आहे? 1 अंक आहे. याच्याकडे पॉईंट नंतर किती अंक आहे? पण यांच्याकडे किती अंक आहे? या संख्येकडे किती अंक आहे? 2. समजते? समान करणे म्हणजे काय? दशांशानंतर ज्याच्याकडे जास्त अंक आहे, कुणाकडे? याच्याकडे. किती अंक आहे? 2. मग आपण काय करायचं? झालेच स्टेप 1 मध्ये काय लिहायचं? दशांशानंतर सर्व ठिकाणी 2 अंक करा. बरोबर. मग 2 अंक करायचे म्हणजे काय? दशांश सारखे करायचे म्हणजे काय? कट करायचं का? नाही. तर दशांशानंतर तेवढे शून्य काय करायचे? त्याला लावायचे. म्हणजे आता 0.6 आहे ना, तर हे होणार 0.60. 9.6 आहे ना, तर हे होणार 9.60 आणि 0.36. बरोबर. केलं बॅलन्स? काही डाऊट आहे? नाही. मग आता पुढं काय म्हणणं आहे? दशांशानंतर सर्व ठिकाणी 2 अंक करा. दुसरी स्टेप, दशांश काढून टाकून मसावी व लसावी घ्यावा. मग स्टेप 2 दशांश काढून टाका. हे झालं 60, हे झालं 960 आणि हे झालं 36. बरोबर. मग आता चढता क्रम लिहायचा. चढता कसा? 36, 60, 960. बरोबर. मग यांचा काय घ्यायचा आपल्याला? स्टेप 2 मध्ये मसावी व लसावी. मसावी लसावी आपण सुरुवातीपासून घेतोय. काय करायचंय? उभ्या रेषा मारायच्यात. मग आता 36, 60 आणि 960. तर 36 ने 60 ला भाग जातो का? नाही जात. मग 36 कोणाच्या पाठ येते? 12च्या. 12 ने भाग जातो. मग 36 ला 12 ने भागलं 3, 60 ला 12 ने भागलं 5, 960 ला 12 ने भागलं 80. बरोबर आहे? बरोबर आहे. मग आता काय करायचं? या 5 आणि 80 ला
या 5 आणि 80ला कितीने भाग जातो? 5ने. बरं, मसावी आता निघू शकतो का पुढं? नाही. मसावी म्हणजे सर्व संख्यांना एका संख्येने भाग गेला पाहिजे. मग 3ला 5ला 80ला एका संख्येने भाग जात नाही. मग 5ला आणि 80 जातो, कितीने जातो? 5ने जातो. मग देऊया, पण आधी लिहून घेऊया. मसावी किती आला? 12. इथे लिहायचा मसावी 12. आता 5ला आणि 80ला 5ने भाग जातो. 5 1 5, 5 16 80, 3 जशाला तसा 1 कटला. बरोबर. राहिलं काय आता? 3 आणि 16. राहिलं काय? 3 आणि 16 या दोघांना एका संख्येने भाग जातो का? बिलकुल जात नाही सर. मग आता आपल्याला काय करायचं? आपला लसावी घ्यायचा. लसावी तुम्हाला माहिती आहे, इकडच्या सगळ्या संख्या गुणिले इकडच्या, म्हणजेच काय? म्हणजेच काय की लसावी बरोबर 12 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 16. बरोबर. मग 12 पंचे किती? 60 गुणिले 16 त्रिक किती? 48. मग 6 ने गुणा. 6 8 48 8, डोक्यावर 4, 6 चोक 24 4 28, एक शून्य लावून द्या. म्हणजे लसावी किती आला? 2880. लसावी किती आला? 2880. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता पुढची स्टेप काय सर? तर पुढची स्टेप काय? इथं लिहिलं. तिसरी स्टेप, आलेल्या उत्तरात स्टेप 1 एवढे दशांश डावीकडे द्यावे. मग स्टेप 1 इथे किती अंक आहे? 2. म्हणजे तुम्हाला विचारलं काय? लसावी विचारला. मग या लसावी 2 घरं इकडे जायचं, म्हणजे येणार उत्तर 28.80. तुम्हाला लसावीच विचारला, येणार उत्तर 28.80. पर्याय चौथा. पर्याय चौथा. बरोबर. मग यामध्ये मसावी जर विचारला असता तर मसावी किती आला असता? 0.12, जो की ऑलरेडी 12 आलेला आहे. 2 घरं अलीकडे गेलो, येणार उत्तर 0.12. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की? काही डाऊट आहे? नाही. चालायचंय पुढे मग? नक्की? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 16 नंबर. परत तेच स्टेप फॉलो करायच्या. मग स्टेप 1, दशांशानंतरचे अंक समान करायचे. अंक समान करायचे म्हणजे याच्याकडे 2 अंक, याच्याकडे 1 अंक, याच्याकडे 1 अंक. बरोबर. पॉइंट नंतर याच्याकडे 2 अंक, याच्याकडे नुसता 1, याच्याकडे नुसता 1. सगळ्या ठिकाणी 2-2 अंक करा, म्हणजे होणार 0.63, 10.510, 2.1 परत 1 0. बरोबर. मग काय होणार? स्टेप 1 63, 1050, 210. बरोबर. मग चढता क्रम मांडा. स्टेप सेकंड मध्ये मसावी आणि लसावी काढायचा. तर 63, 210, 1050. बरोबर. मग तिघांना 21 ने भाग जातो. 21 लिहा लेफ्टला. 21 2 42, 21 3 63, 21 1 21, 21 0 0, 21 5 105, 21 0 0. किती झाले? 50. बरोबर. मग आता काय काढायचंय तुम्हाला? आता मला सांगा, हा मसावी आला किती? 21. तुम्हाला विचारलं काय? मसावीच विचारलं. मग लसावी काढायची पद्धत आहे पुढं? नाही, कारण विचारलंच नाही तर काढायचं कशाला? मग मसावी आला सर तिसऱ्या स्टेपमध्ये. मसावी आला 21. करेक्ट. मग तिसरी स्टेप काय? तिसरी स्टेप ही की पहिल्या स्टेपमध्ये दशांशानंतर किती अंक आलेत? तर 2 अंक आले होते. मग 2 घरं अलीकडे यायचं. 2 घरं अलीकडे यायचं म्हणजेच किती? 0.21. 0.21. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की? क्लिअर आहे? क्लिअर आहे. चालायचं मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? परत तेच, यांचा मसावी किती? मुद्दामून घेतलंय उदाहरण, कारण आता या 7कडं पॉइंट पण नाही आणि 0 पण नाही. मग स्टेप 1 काय? दशांशानंतर अंक काय करा? अंक समान करा. ओके. मग काय होणार? 1.75, 5.60 आणि 7कडे पॉइंट नाही, पॉइंट बी द्या, 2 शून्य बी द्या.
झालं बॅलन्स. ओके. मग दुसरी स्टेप, दशांश काढून टाका. 175, 560 आणि 700. करेक्ट आहे. मग तिसरी स्टेप, मसावी किंवा काय घ्यायचं आपल्याला, मसावी घेऊन टाकू. 175, 560, 700 तिघांना कितीने भाग जातो? तर मला सांगा, एकक स्थानी 5 आणि 0 विभाज्यतेच्या कसोट्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल त्याला कितीने भाग जातो? 5 ने. मध्यावर 5 ने भाग. 5 त्रिक 15. बरोबर. 5 त्रिक 15. 17 15 गेले, उरले 2. 5 5 25. बरोबर. मग परत 5 1 5, 5 12 60, त्यानंतर 5 14 70, 5 0 0. काय उरलं रे बाळांनो? 35, 112, 140. तिघांना एका संख्येने भाग जातो का? तर यासाठी टेक्निक काय शिकवली? लहानी संख्या पकडायची. कोण आहे ती? 35. या 35 ना 112 भाग जात नाही. मग 35चे तुकडे पाडायचे. 35चा तुकडा जर तुम्ही पाडला तर तो झाला 5 7 35. करेक्ट आहे. मग 7ने 35 ला भाग जातो, पण 7ने 112 ला भी भाग जातो. बघा, 7 1 7, उरले 4, 7 सकून 42, 7ने 140 लाही भाग जातो. म्हणजेच आपल्याला 7 चालतं. 7 इथं लिहा. 7 5 35, 7 1 7, 11 7 गेले, उरले 4, 7 सकून 42, 7 2 14, 7 0 0. बरोबर. मग काय उरलं परत? 5 16 20. तिघांना एका संख्येने भाग जातो का? बिलकुल जात नाही. थांबून घ्यायचं. म्हणजेच येणार उत्तर मसावीचं ही लेफ्ट साइड सगळी बेरीज, लेफ्ट साइडची बेरीज कुणाची? 5 आणि 7ची. मग 5 गुणिले 7, 5 7 35. बरोबर. मग पॉइंट नंतर किती अंक आहे? 2 अंक आहे. मग 2 घरं अलीकडे यायचं, 2 घरं अलीकडे यायचं, म्हणजे येणार उत्तर 0.35. पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग चलिए. 2.4, 0.36 आणि 7.2 चा मसावी किती? 2.4, 0.36 आणि 7.2. काय विचारलं? मसावी. जमेल तुम्हाला? चला पटपट आता करूया. पॉइंट बॅलन्स करू. स्टेप 1. सर 2.40, 0.36, 7.20. बरोबर. मग काय करायचं की दशांश काढून टाका. 240, 36, 720. मग काय करायचं? चढता क्रम लिहा. 36, 240, 720. चला सोडवा. कोणती स्टेप आहे? सेकंड. 6ने भाग जातो सगळ्यांना, किंवा 18ने जातो. बघा, 18ने जाणार नाही, 12ने जातो. 12 त्रिक 36, 12 2 24, 12 0 0, 12 सक 72, 12 0 0. करेक्ट. मसावी विचारला. मग 3 20 आणि 60 तिघांना एका संख्येने भाग जातो का? नाही जात. मसावी काढू शकत नाही. झालं. मग मसावी किती आलं? 12. बरोबर. आता दशांशानंतर 2 अंक 2 अंक 2 अंक. करेक्ट आहे. मग 2 घरं अलीकडे यायचं, म्हणजे येणार उत्तर 0.12. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय? जातंय. गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग नक्की. चलिए नेक्स्ट. 19 नंबर. यांचा काय काढा? लसावी. काय काढा? लसावी. परत तेच पहिली स्टेप. चला फॉलो करा पटापट. पहिली स्टेप सर 0.09. बर, सगळ्या पॉइंट नंतर सगळ्या ठिकाणी 3 अंक करावं लागेल. 0.090, 0.500, 0.018. बरोबर. मग काय करा? याला लिहा 90, याला लिहा 500 आणि याला लिहा 18.
परत कोणता क्रम स्टेप सेकंड चढता क्रम लिहा 18 90 500 लसावी विचारला ना मग मसावीवर फोकस करायचं काम नाही तिघांना कितीने भाग जातो सर 18ने आपण चेक करू तर 90ला जातो पण 18ने 500ला जात नाही मग 18 कुणाच्या पाड्यात आहे 6च्या आहे 6ने 500ला जात नाही सर मग 2 चालतो मग इथं लिहायचं 18ला 2ने भाग दिला 92 18 बे 45 90 बे 250 500 ओके क्लिअर आहे मग आता काय 45 आणि 250ला 5 भाग जातो किंवा 9ला आणि 45ला 9 भाग जातो याच्या पुढं जाऊ शकतो तिघांना जातो की एकत्र नाही म्हणजे ज्यांना जातो मसावी किती आला 2 मसावी किती आला 2 मग आता 9ला 45ला जातो कितीने 9ने इथं लिहायचं 9 9 1 9 9 5 45 एक काटला 250 जशाला तसा क्लिअर परत 5ला आणि 250 जातो 5ने मी इथं लिहायचं 5 1 5 5 5 25 5 0 0 एक काटला करेक्ट आहे मग आता काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे बघा तर लसावी बरोबर लसावी तुम्हाला माहिती आहे की इकडचे सगळे लोक यांचा एकत्र गुणाकार मग कसं होणार 2 गुणिले 9 गुणिले 5 गुणिले 50 मग 92 18 18 5 90 गुणिले 50 मग 90 आणि 50चा गुणाकार 9 5 45 आणि 2 शून्य लावून द्या 4500 बघा बरं 4500 आता शेवटची पायरी काय की पॉइंट नंतर सगळ्या ठिकाणी 3 अंक आहे म्हणजे या प्रश्नात 3 घरं अलीकडे या म्हणजे लसावी काढताना 3 घरं अलीकडं 4.5 00 म्हणजे येणार उत्तर पर्याय पहिला क्लिअर आहे डोक्यात जात आहे नक्की चालायचंय पुढे मग नक्की चलिए नेक्स्ट मसावी काढून घ्यायचा आहे सोपं आहे भाऊ काढून घ्यायचा मसावी आता टाईप 4 कुणाचा आता दशांश अपूर्णांक बघितले पुढं कळेल आता काय बघायचंय चला मग काय पुढे बघा कोणते अपूर्णांक साधे अपूर्णांक ज्याला आपण म्हणतो व्यवहारी अपूर्णांक मला सांगा सर्वच्या सर्व संख्या अंश आणि छेदात आहे मग इथं लिहायचं अपूर्णांकांचा मसावी जेव्हा तुम्हाला घ्यायचा असेल तेव्हा वरती येणार अंशाचा मसावी खाली येणार छेदाचा लसावी आणि जेव्हा तुम्हाला अपूर्णांकांचा लसावी घ्यायचा असेल तेव्हा येणार वरती अंशाचा लसावी आणि खाली येणार छेदाचा मसावी बरोबर म्हणजे मला एक सांगा अपूर्णांकांचा मसावी जर काढायचा आणि अपूर्णांकांचा लसावी जर काढायचा तर हे दोन्ही सूत्र मी लिहिलेत पण पाठ करायची एक टेक्निक आहे लक्षात ठेवायची एक टेक्निक आहे तुम्हाला जे काढायचं तुम्हाला मसावी काढायचा तर वरच्याचा मसावी घ्यायचा तुम्हाला जे काढायचं तुम्हाला मसावी विचारला तर वरच्यांचे मसावी मग ऑटोमॅटिक खालच्यांचे काय लसावी तुम्हाला लसावी विचारला तर वरच्यांचे काय लसावी मग ऑटोमॅटिक खालच्यांचे काय मसावी इतकं इझी आहे मग आता प्रश्न काय मसावी किती कुणाचा बघा आता मी तर प्रश्न लिहितोय 42 ऑब्लिक नाही द्या छेद 50 व 54 छेद 25 यांचा
काय विचारलं बाळांनो? मसावी. बरोबर. मग परीक्षेमध्ये दिलेले जे ह्या संख्या आहेत ह्या सगळ्या कशा आहेत? अपूर्णांक आहेत. कोणते अपूर्णांक आहे? व्यवहारी अपूर्णांक आहे. कोणते अपूर्णांक आहे? व्यवहारी अपूर्णांक आहे. मग व्यवहारी अपूर्णांक आहे आणि यांचा मसावी काढायचा आहे. तर हे बघा, अपूर्णांकांचा मसावी, अंशाचा मसावी म्हणजे वरच्याचा मसावी, मग ऑटोमॅटिक खालच्याचा काय? लसावी. मग इथं लिहायचं वरच्यांचा मसावी म्हणजे इथं म्हणायचं मसावी बरोबर मसावी काढायचा, पोटात रेष, वरचा कोण असतो? अंश, अंशाचा मसावी. मग खाली कोण असतो? वर जर मसावी घेतला तर ऑटोमॅटिक खाली काय? छेदाचा लसावी. बरोबर. मग अंशाचा मसावी म्हणजे कुणाचा? 42 आणि 54चा, पोटात रेष 42 54चा मसावी, पोटात रेष, खाली 25 50चा लसावी. बरोबर. आता या ठिकाणी आपली पद्धत कामी येते. मसावी लसावीमध्ये मी शिकवलेली आपली पद्धत, ज्याला पाढा येतो त्याला आपली पद्धत येणार. मग आता 42 आणि 54चा मसावी. मसावी म्हणजे अशी संख्या जिने सर्वांना भाग जातो. सर्व म्हणजे इथं इनमीन दोघच जण आहे, मग त्यांना कितीने भाग जातो? 6ने भाग जातो. बघा, 6 7 42, 6 9 54 म्हणजे मसावी आला 6. पोटात रेष, मसावी किती आला? 6. हे पटलं सगळ्याला? मसावी किती आला? 6. कारण 42 आणि 54ला कितीने भाग जातो? 6ने भाग जातो. आणि 25 आणि 50चा लसावी. मग लसावी काढताना काय सांगितलं आपल्या पद्धतीत? लसावी एकतर मोठी संख्या, मोठीला पकडा. मोठी कोण आहे? 25 आणि 50 मध्ये मोठी कोण आहे? 50. मग या 50ला 25 भाग जातो आणि या 50ला स्वतःने भाग जातो, म्हणजे लसावी किती येणार? 50. म्हणजे झालं, येणार उत्तर मसावी 6/50. यालाच काय म्हणतात? 6/50 असंही म्हणतात. पर्याय कितवा? पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की क्लिअर आहे? चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? लसावी किती? आत्ताच सांगितलं, सूत्रात बघून घ्या. जे काढायचं लसावी काढायचा, वरच्याचा काय घ्या? लसावी घ्या. मग चला, वरच्याचा लसावी घ्या. इथं लिहा, पोटात रेष, लसावी. मग वरच्याचा लसावी, वरचे म्हणजे कोण? हे अंश. 5 25 आणि 100 चा काय? लसावी. आणि खालच्यांचा काय? 24 36 40 चा काय? मसावी. बरोबर. काय शिकवलं आपल्या पद्धतीमध्ये? तोंडी जर मसावी लसावी घ्यायचा, मसावी घ्यायचा तर लहानीला पकडा. मग मसावी हाय, लहानी कोण आहे? 24. बरोबर. तिला पकडायचं, 24ला म्हणायचं तुझ्याच्यानं 36ला भाग जातो का? ती म्हणती नाही. म्हणजे 24 त्याची जबाबदारी. बघा, 24 36 आणि किती? 40. 24 म्हणतो माझ्याच्यानं भाग जात नाही, मी माझ्या ज्युनियरला काम देतो. 12 दून 24. तर तुम्ही एक तर नाही तर असं लिहायचं सरळ, 24 भाग जात नाही ना, 24चे तुकडे लिहा. पहिला तुकडा 6 चौक 24, दुसरा तुकडा 8 त्रिक 24, तिसरा तुकडा 12 दून 24. समजते? 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 6 चौक 24, 12 दून 24. बरोबर. मग 24 36 आणि 40 या तिघांना कितीने भाग जातो? 12ने जातो का? नाही जात. 8ने जातो का? नाही जात. 6ने जातो का? 6 चौक 24 6 6 36 नाही जात. 4ने जातो का? 4 6 24 4 9 36 4 10 40. यस सर जातो. म्हणजे मसावी किती आला? 4. मसावी किती आला? 4. तिघांना 4 6 24 4 9 36 4 10 40. मसावी आला 4. बरेच मुलं चुका काय करतात? खाली 4 आहे सर, पर्याय 1ला टिक करू.
पण तसं नाही, वरती लसावी काय येतो तेही खूप महत्वाचं आहे. मग लसावी पण तोंडी घेऊ. मासावी म्हणजे लहानीला पकडायचं, लसावी म्हणजे मोठीला पकडा. मग कुणाचा लसावी 5, 25 आणि 100. मग 5 याचा मासावी आला आपला 5, 25, 100चा लसावी. बरोबर. मग लसावीसाठी मोठीला पकडा, कोण आहे ती 100. आणि त्या 100ला प्रश्न विचारायचा, तुला 5 न भाग जातो का? ती म्हणती यस भाई जातो. 100ला म्हणायचं बाई तुला 25 न भाग जातो का? ती म्हणती यस जातो. मग झालं लसावी पण किती? 100. म्हणजे वरती येणार 100. म्हणजे तुमचं येणार उत्तर 100/4 लसावी 100/4. याला संक्षिप्त नाही करायचं, नाही तर बरेच पोरं 100/4 25 पण यापैकी नाहीला टिक करतात. चुकीचं आहे. तर येणार उत्तर काय? संक्षिप्त नाही करावे. संक्षिप्त नाही करावे म्हणजे येणार उत्तर 100/4. पर्याय कितवा? पर्याय आहे पहिला. ओके, क्लियर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढे मग. चलने का आगे. चलिए नेक्स्ट. काय विषय? मसावी. परत लिहा पटापट. मसावी म्हणजे वरच्याचा मसावी 7, 14, 7चा मसावी आणि खालच्याचा लसावी 9, 15, 10चा लसावी आणि मसावी. ओके. चला मसावी काढायचा. मग 7, 14 व 7. बरोबर. मसावी काढायचा 7, 14 व 7. यांना कितीने भाग जातो? 7ने भाग जातो. म्हणजे मसावी किती येणार? 7. पोटात रेष. लसावी काढायचा काय? तोंडी मोठीला पकडा, कोण आहे ती? 15. तिला विचारायचं तुला 9 न भाग जातो का? ती नाही. 10 न जातो का? नाही. म्हणजे 15चा पाढा असा म्हणायचा की 9 आणि 10ची संख्या मॅच झाली पाहिजे. नसेल म्हणायचा तर आपली पद्धत इकडे माहिती तुम्हाला. काय करा? 9, 15, 10चा लसावी घ्यायचा आहे. मग चढत्या क्रमाने लिहा 9, 10, 15. करेक्ट आहे. लसावी घेताना भाऊ आधी मसावी घ्यावाच लागतो. मग 9ने 10ला भाग जात नाही, 9ने 15ला भाग जात नाही. 9 म्हणतो मग माझी जबाबदारी मी 3कडे देतो. 3नं 9ला भाग जातो, 10ला जात नाही. 3 म्हणतो माझी जबाबदारी मी खाली देतो. म्हणजे या प्रकारच्या उदाहरणात मसावी किती? 1. मसावी किती? 1. बरोबर. लसावी काढायचे आपल्याला. मग लसावी काढताना काय करा? 9, 10, 15. 9ला आणि 15ला 3 भाग जातो. 3 त्रिक 9, 3 15, 10 जशाला तसा. करेक्ट आहे. परत 3, 10, 5. तिघांनाही एका संख्येने भाग जात नाही, कमीत कमी दोघांनाही जात नाही. झालं. लसावी किती? लसावी बरोबर इकडचे लोक गुणिले इकडचे सगळे लोक. काय येणार? 3, 3, 10, 5. 3 त्रिक 9, 9 10 90, 9 5 45. म्हणजेच लसावी किती? 450. लसावी किती? 450. म्हणजे वरती 7 आणि खाली किती? 450. बरोबर. मग इथं काय म्हणणं त्यांचं? अरेच्या. आपल्याला मसावी विचारला ना, तर त्याचा मसावी भागिले लसावी काय? 9, 15, 10च आहे ना. 9, 15, 10चा लसावी 450 कसं काय येईल? 3 त्रिक 9, 3. यस, चुकलं ना आपलं इथं. कसं चुकलं? कसं चुकलं? कसं चुकलं? इथं चुकलं मास्तर असं की 3ला 10ला आणि 5ला 5ने भाग जातो. मग 5 दून 10, 5 1 5. 3 जशाल तसा 1 कटला. मग यांचा गुणाकार म्हणजेच लसावी बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2. करेक्ट आहे. मग 3 5 15, 15 त्रिक 45, 45 दून 90. लसावी किती? 90. म्हणजे 450 नाही, 90 वरती 7 खाली 90. म्हणजे 790. पर्याय कितवा? पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? जाताय डोक्यात? नक्की क्लिअर आहे?
चालायचे पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा आता? 24 नंबर लसावी काढायचा आहे. करेक्ट आहे, काढू शकता आरामात, खूप इझी आहे. पुढे 25 लसावी काढायचा. चला काढूया, याचं उत्तर काढूया. लसावी म्हणजे काय? इथं लिहायचं लसावी. जे काढायचं भाऊ ते वरच्याचं. वरच्याचं म्हणजे कुणाचं? 7 3 11चा काय घ्या? लसावी. आणि खाली 9 36 108चा काय घ्या? मसावी. ओके, वरच्याचा लसावी, खालच्याचा मसावी. मग लसावी घेताना 7 3 11 तिन्ही मूळ संख्यात, बरोबर. आणि मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, सांगितलं आधीच. म्हणजे इथं लिहायचं 7 3 11 या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. ओके, मग यांचा काय घ्यायचा? लसावी. लसावी यांचा गुणाकार 7 गुणिले 3 गुणिले 11. मग 7 त्रिक 21 21 गुणिले 11. मग 11 1 1101 डोक्यावर 1 11 2 22 आणि 1 23 231 231. मग लसावी 231 लिहून घ्यायचं वर 231 पोटात रेष. खाली मसावी 9 36 108 तोंडी. 9ने 36 ला भाग जातो, 9ने 108 ला भी भाग जातो. म्हणजे मसावी 9. येणार उत्तर 231/9. पर्याय कितवा? पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग चलने काय आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय यांचा? मसावी. तोंडी काढू. चला, वरच्याचा मसावी. मग वर कोण आहे? 1 3 7. बघा, मसावी विचारला, मग वरच्याचा मसावी 1 1 3 7 चा काय घ्यायचा? मसावी. खालच्याचा लसावी 2 3 5 9 चा काय? लसावी. मसावी आणि हा काय? लसावी. ओके, मग मसावी किती? 1 1 3 7 चा मसावी येणार 1, कारण सगळ्या मूळ संख्या आहेत. मूळ नाही, सगळ्या संख्या काय एकमेकांना भाग जाणाऱ्या नाही आहेत. मसावी आला 1. लसावी तोंडी. तोंडी काढण्यासाठी 2 3 5 9 तिघांना एका संख्येने भाग जातो का? नाही. कमीत कमी दोघांना बी जातो. मग इथं लिहायचं 2 3 5 9. काय घ्यायचं यांचा? लसावी. मग लसावी घेत असताना पहिले मसावी घ्यावा लागतो. मसावी घेण्यासाठी सगळ्यात लहानी संख्या पकडायची 2. 2ने 3ला भाग जात नाही, म्हणजे मसावी किती येणार? 1. मग आता लसावी काढायचा. 3 आणि 9ला 3ने भाग जातो. 3 1 3 3 त्रिक 9. 2 जशाल तसा, 5 जशाल तसा, 1 कटला. मग काय येणार? लसावी बरोबर 2 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. 3 2 6 6 5 30 30 त्रिक 90. म्हणजेच लसावी किती? 90. ठेवून द्या. मग मसावी 1 लसावी 90 म्हणजेच येणार उत्तर 1/90 1/90. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय, जातंय डोक्यात नक्की. चालायचे पुढे. मग चलिए नेक्स्ट. आता हे उदाहरण निवडण्याचं कारण का माहितीये? की याला काय म्हणतात माहितीये? याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. बरोबर. मग याला रूपांतर करायचं व्यवहारी अपूर्णांकात. कसं माहिती का तुम्हाला? आता बघा, हे जे 6 याचं वाचन असं असतं 6 1/3. याचं वाचन असतं 6.1/3. 6.1/3. आणि याचं रूपांतर असतं कसं? या 6ने 3ला गुणायचं. 6 गुणिले 3 किती होतात बाळांनो? 6 त्रिक 18. आणि या 18 मध्ये 1 मिळवला 19
म्हणजे 6.1/3 बरोबर 6 गुणिले 3 साइन त्रिक 18 प्लस प्लस कोण ही वरची संख्या 1 आणि खाली किती 3 बरोबर. मग साइन त्रिक 18 18 आणि 1 19 म्हणजे 19/3 किती 19/3 पटतंय. मग 19/3 आता सेम 10.3/6 तसं करा. 10 गुणिले 6 प्लस 3 पोटा 23 / 6. मग 10 सक 60 60 आणि 3 63 63/6 बरोबर. म्हणजे याचाच अर्थ काय याचाच अर्थ हा की 19/3 व 63/6 काय घ्या मसावी. काय घ्या मसावी. मग मसावी घेताना तुम्हाला माहिती आहे मसावी ज्यावेळेस घ्यायचा त्यावेळेस वरच्याचा मसावी म्हणजे वरचा कोण आहे 19,63चा मसावी बरोबर आणि खाली 3,6चा 3,6चा लसावी बरोबर. 19,63चा मसावी आणि खाली 3,6चा लसावी. मग वरती 19 आणि 63चा मसावी जेव्हा घ्यायचा दोघांना एका संख्येने भाग जात नाही म्हणजे मसावी 1 येणार आणि खाली 3 आणि 6चा लसावी घ्यायचा तर लसावी काय शिकवलं लसावी म्हणजे मोठीला पकडा मोठी म्हणजे 6 तिला म्हणायचं तुला 3 न भाग जातो का ती म्हणते यस मग 6 जशाला तसं म्हणजेच येणार उत्तर यांचा मसावी किती 1/6 पर्याय कितवा दुसरा पटतंय जातंय डोक्यात नक्की गेलंच पाहिजे. चलायचंय पुढे मग चलिए काय विषय बाबा चला रूपांतर करा तोंडी आता 10 2 20 20 आणि 3 23 23/10 कॉमा 5 चौक 20 आणि 1 21/4 चा काय घ्यायचा लसावी बरोबर. लसावी घ्यायचं मग वरच्याचा लसावी खालच्याचा मसावी म्हणजेच 21/23चा लसावी आणि खालच्याचा मसावी म्हणजे 4,10चा मसावी बरोबर. मग 21 आणि 23चा लसावी घ्यायचा तर काय शिकवलं या कोणत्या संख्या आहे सहमूळ संख्या. कसं काय ओळखलं सर तुम्ही कारण सहमूळ संख्येत लिहून दिलं मागच्या व्हिडिओत की एका मागे एक येणाऱ्या 2 क्रमवार विषम संख्या या कशा असतात सहमूळ असतात. मग यांचा लसावी किती येणार 21 गुणिले 23 23 एक 23/3 डोक्यावर 2 23 2 46 आणि 2 48 किती आला 483. मग खाली वर लिहायचं 483 बरोबर. मग मसावी तोंडी 4 आणि 10चा मसावी घेताना लहानीला पकडा लहानी कोणी भाऊ 4 4 आणि 10ला भाग जात नाही 4च्या इकडे 2 2 आणि 4ला जातो 10ला जातो मग खाली किती लिहायचं 2 म्हणजे येणार उत्तर 483/2 पर्याय क्रमांक 3 कितवा 3 पटतंय जातंय डोक्यात नक्की. चलायचंय मग पुढे चलिए नेक्स्ट काय विषय पटपट तोंडी आता 3 1 3 2 5 5/3 3 5 15 4 19/5 काय घ्यायचं यांचा लसावी. मग लसावी घ्यायचा म्हणजे काय लसावी म्हणजे वरच्याचा लसावी 5,19चा लसावी पोटा 23 3,5चा मसावी बरोबर. मग 5 आणि 19चा लसावी घ्यायचा तर 5 आणि 19 कोणत्या संख्या आहे मूळ संख्या
आणि लिहून दिलं, सहमूळ बी लिहून दिलं, मूळ बी लिहून दिलं. मूळ संख्यांचा लसाव या त्यांचा गुणाकार असतो. म्हणजे 5,19 या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. करेक्ट आहे. मग 5 आणि 19 यांचा गुणाकार 5 गुणिले 19, 19 5 95, म्हणजेच लसावी बरोबर 95/3 आणि 5चा मसावी. मसावी 3 आणि 5 दोघींना एका संख्येने भाग जातो का? नाही जात. मग खाली किती लिहायचं? नुसतं 1, म्हणजे येणार उत्तर 95/1. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? पटतंय, डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग चलने का आगे? चलिए. चला, यांचा मसावी किती जमेल? तोंडी जमेल? नक्की नक्की याचं उत्तर काढायचं आणि उत्तर कमेंट करायचं. आणि हो, तुम्हाला म्हणजे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव कसं? मास्तर म्हणतील तसं याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा. खूप खूप धन्यवाद. या पुढच्या व्हिडिओत आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत.